नाशिकच्या हनी ट्रॅपचा मास्टरमाइंड कोण? अलिशान रिसॉर्टच्या कॅमेऱ्यात कोणत्या नेत्यांचे एमएमएस? नाशिकच्या हनी ट्रॅपवर यंत्रणा गप्प का? पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे, साला ये हनी ट्रॅप क्या, साला ये हनी ट्रॅप क्या. राज्यात सध्या सर्वाधिक गाजतंय ते नाशिक मधलं हनी ट्रॅपचं प्रकरण. कारण या हनी ट्रॅप मध्ये अनेक बडे नेते, आमदार, खासदार आणि वरिष्ठ अधिकारी अडकल्याची जोरदार चर्चा आहे. बड्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना अलिशान रिसॉर्ट मध्ये बोलावून हनी ट्रॅप मध्ये शिताफीनं अडकवण्यासाठी मोडस ऑपरेंडी तयार करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय. साला ये हनी ट्रॅप क्या, साला ये हनी ट्रॅप क्या. नाशिकच्या या अलिशान रिसॉर्ट मध्ये खास रूम तयार करण्यात आली आहे आणि या रूम मध्ये तब्बल 8 कोटी रुपयांचा चीन मधून आणलेला महागडा कॅमेराही बसवण्यात आल्याचा दावा आव्हाडांनी केला. अनेक राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचा लाडका असलेला हा रिसॉर्ट मालक आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढतो आणि त्यांचे व्हिडिओ तयार करतो. नंतर त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक आरोप आव्हाडांनी केलाय. मात्र पोलीस यंत्रणेनं बघ्याची भूमिका घेतली असून यावर मूग गिळून गप्प बसल्याचाही आरोप आव्हाडांनी केलाय. हा जो कोण हलकट आहे ना, जो हे धंदे करतोय, मैत्रीचं नातं दाखवतो, हॉटेलमध्ये बोलवतो, 5 स्टार सगळ्या सोयी करून देतो, स्पा, मसाज वगैरे सगळं करून देतो आणि नंतर 1 वर्षाने दाखवतो हे घ्या. नाशिक मधल्या या हनी ट्रॅपचं बिंग फुटलं ते एका अधिकाऱ्यामुळे. अशाच एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलं. या अधिकाऱ्याकडून तब्बल 3 कोटी रुपये उकळण्यात आले. मात्र एवढ्या पैशांवरच भूक भागली नाही म्हणून या अधिकाऱ्याकडून पुन्हा 10 कोटी रुपये मागण्यात आल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. मात्र यात मोठी तडजोड केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत केला. ते कॉम्प्रोमाइज कोणामध्ये झालं? कॉम्प्रोमाइज कसलं कॉम्प्रोमाइज आहे? योगेश कदम कसलं कॉम्प्रोमाइज झालं? किती वर झालं? कितना रोकड़ा लिया, कितना रोकड़ा दिया, किसको दिया? ये माल का कमाल है, ये माल का कमाल है. इसमें सिर्फ झोल है, झोल. नाशिक मध्ये अलिशान रिसॉर्ट चालवणारा आणि राजकीय पटलावरचा कसलेला खेळाडू या हनी ट्रॅपचा मास्टर माइंड आहे. त्यामुळे याच्या हॉटेलवर आलेले किती नेते आणि अधिकारी याच्या ट्रॅप मध्ये अडकलेत याचीच चर्चा सध्या राज्यभर रंगली आहे. मात्र खरा प्रश्न आहे, रिसॉर्ट मध्ये आलेल्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकून ब्लॅकमेल करून त्यांचे जर संसार उद्ध्वस्त केले जात असतील तर हनी ट्रॅपचा मास्टरमाइंड अजून मोकाट कसा? याला कोण वाचवतंय? याच्या डोक्यावर कुणाचा हात आहे? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. शिवाजी शिंदे, साम टीव्ही, नाशिक. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.